शिवनिका ट्रस्टचा उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। अपघातस्थळी फॉरेन्सिक टीमसह वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील दाखल झालेत। अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपासाला वेग आलाय। अपघातानंतर कंटेनर चालक मात्र फरार झाला आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय माहिती? निखिला, आपण बघतोय अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची ही संपूर्ण दुर्घटना। जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नी यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। मात्र आता समृद्धी महामार्गावर ज्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे त्या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम दाखल झालेली आहे आणि याचे मायन्यूट डिटेल्स जे आहेत ते एकत्र करण्याचा प्रयत्न जो आहे तो फॉरेन्सिक टीमच्या वतीनं सुरू करण्यात आलेला आहे। दरम्यान आपण बघतोय की पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी ड्रोन कॅमेरा देखील आणण्यात आलेले आहेत आणि या ड्रोनच्या माध्यमातून देखील या संपूर्ण परिसराचा एकूणच आढावा घेतला जातोय। वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल आहेत। सगळ्यात महत्त्वाचा हा जो कंटेनर आहे, हा कंटेनरचा चालक जो आहे तो जरी आत्तापर्यंत सापडलेला नसला तरी एक प्राथमिक अंदाज असा लावला जातोय की साधारण समृद्धी महामार्गावर ज्या पद्धतीचे अपघात होतात, म्हणजे जर एखादा कंटेनर कमी वेगाने जात असेल आणि मागून येणारी गाडी ही जास्त वेगाने असेल तर त्यावेळेला जे अपघात होतात साधारण हा तसा अपघात असावा असा प्राथमिक अंदाज जो आहे तो या ठिकाणी लावला जातोय। मात्र आत्ता काही सांगणं हे शक्य नाही आहे। पोलीस जे आहेत ते या ठिकाणी पूर्ण तपास करतायत। हा संपूर्ण परिसर जो आहे तो कॉर्डन ऑफ करण्यात आलेला आहे। या ठिकाणी इतर कोणालाही येऊ दिलं जात नाही आहे। समृद्धी महामार्ग असल्याकारणाने या ठिकाणचा हा परिसर कॉर्डन ऑफ करून बाकीचे वाहनं जे आहेत ते व्यवस्थित जातील असा पोलिसांचा प्रयत्न आहे आणि त्या अनुषंगानं प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत। दरम्यान फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम या ठिकाणी आहे। ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून या ठिकाणी सगळा सर्व्हेलन्स केला जातोय आणि एकूणच या संपूर्ण अपघात नेमका कसा घडला, नेमकं काय झालं असावं याचे तपशील जे आहेत ते आता पोलिसांकडनं गोळा करण्याचं काम सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवनिका ट्रस्टवर उपाध्यक्ष म्हणून शेळके कार्यरत होते आणि त्यामुळे या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मात्र माझ्या मागे जर आपण बघितलं तर या ठिकाणी या अपघातामध्ये कुठलीही शक्यता जी आहे ती सोडायची नाही आणि त्याच्यामुळे प्रत्येक शक्यता जी आहे ती चाचपडून पोलीस या ठिकाणी बघतायत। फॉरेन्सिकचे टीमचे जे लोक या ठिकाणी आलेले आहेत ते देखील प्रत्येक मायन्यूट डिटेल्स जे आहेत ते या ठिकाणी एकत्र करतायत आणि त्याच्यामुळे या नेमक्या प्रकरणामध्ये काय काय समोर येतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। निखिला, धन्यवाद चंदन एकूणच माहितीबद्दल। तर जितेंद्र शेळके यांच्या मृत्यूनंतर